Hello student, I am your English teacher Jagtap madam. Today we are going to study a new poem of our syllabus, that is, It's a Small Word After All. Student, in this year we have to study figure or speech also in this poem. There is a figure of speech, alliteration. विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी आपल्याला मराठी भाषेतील जे अलंकार असतात तसेच इंग्लिश भाषेतही आपल्याला अलंकार शिकायचे आहेत. यातले आपल्याला 3 अलंकार शिकायचे आहेत. ते कवितेतील तुमची पुनरावृत्ती या अलंकाराची उजळणी होणार आहे. पुनरावृत्ती म्हणजे काय? रिपिटेशन ऑफ सेम साऊंड, म्हणजेच एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती, परत परत त्या ओळीमध्ये येणारा अक्षर. इन धिस पोएम this word is repeated mostly. It's a small word. ही ओळ पुन्हा पुन्हा आलेली आहे. See the first line. It's a world of laughter. The poet want to tell us that is the writer view of point. As you see the world you can observe it and you have feelings like it. If we see that world is enjoyable, then you can find this world is laughter. जर तुम्हाला वाटत असेल की हे जग फार एन्जॉयबल आहे, तर मग ते आनंदी जग आहे. पण ते तुम्हाला आनंदी केव्हा वाटणार? ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे आनंदाने पाहणार, त्यावेळेस तुम्हाला ते जग हास्यास्पद आहे असे वाटेल. आणि जर तुम्ही तेच नेहमी दुःखी विचाराने जर पाहिलं, तर ते तुम्हाला नेहमी दुःखी वाटेल. अ वर्ल्ड ऑफ टीयर्स. सी द थर्ड लाईन. द पोएट वॉन्ट टू टेल अस इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स ऑल स्टुडंट अँड इफ यू सी द वर्ल्ड इज फुल ऑफ होप धिस वर्ल्ड कॅन गिव्ह मी अ फ्युचर प्लॅनिंग. विद्यार्थी आहात, तुम्ही सर्व विद्यार्थी आहात. तुम्हाला जर वाटलं हे जग मला खूप काही देऊ शकतं, तर मग हे जग तुमच्यासाठी आशावादी आहे. होप्स मीन्स आशा, आशावादी. अँड इज वर्ल्ड ऑफ फिअर्स. फिअर्स मीन्स भीती. तुम्ही जर घाबरटपणे जर जगाकडे पाहिलं, तर तुम्हाला हे जग घाबरवतच राहील. तुम्ही ज्या दृष्टीने जगाकडे पाहाल तसे तुम्हाला जग वाटेल. म्हणूनच द पोएट वॉन्ट टू टेल अस. पोएट मीन्स कवी. The poet wants to tell us, repeated and repeated, that you have to see world with happiness. आनंदाने जगाकडे बघा. There's so much that we share, that's time we are aware. हीच वेळ आहे की आपल्याला अवेअरनेस मीन्स जागरूकता. आपल्याला जागरूक होण्याची आवश्यकता आहे. अँड इन धिस करोना सिच्युएशन वी हॅव टू अवेअर. ही जागतिक स्थिती दिसते, त्या दृष्टीने तुम्हाला जागरूक राहायचं आहे. देर सो मच दॅट वी शेअर. आपल्याला आपल्या भावना व्यक्त आणि शेअर करायच्या आहेत एकमेकांशी. इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. ही ओळ पहा, 4 वेळा दिलेली आहे. इट्स a small word after all. It's a small word after all. It's a small word after all. It's a small word after all. ही ओळ 4 वेळा का दिलेली आहे? कारण त्याला त्याच्या भावना व्यक्त करायच्या आहेत. There is just one moon and one golden sun. And a smile means friendship to everyone. The poet wants to give us another message. That is message of friendship. फ्रेंडशिप करा, हा संदेश कवीला आपल्याला द्यायचा आहे. कारण हे जग खूप सुंदर आहे. त्यात एकच सण, एकच मून आणि आपण सुद्धा एकच निर्माण झालेलो आहोत. पण आपण जर प्रत्येकाशी मैत्री केली तर आपण आनंदी राहू शकतो. दो द माउंटन आर डिव्हाइड अँड द ओशियन्स आर वाईड. इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. यू कॅन से टू मी दॅट मॅडम, how this world small word because there are so many oceans. तुम्ही म्हणाल, मॅडम हे जग तर किती मोठी पृथ्वी आहे आणि या पृथ्वीवर किती खंड आहेत, मग आपण हे जग छोटे कसे म्हणू शकतो?
पण जर आपण पाहिले तर मैत्रीच्या नात्याने हे जग खूप छोटं होऊ शकतं. द वॉन्ट्स टू गिव्ह अस मेसेज ऑफ हॅपीनेस. कवीला आपल्याला आनंदाचा मेसेज द्यायचा आहे, आनंदी राहण्याचा मेसेज द्यायचा आहे. They wants to give us message of happiness and laughter. All of us. Don't be negative. Don't be hopeless. Always be full. Always be hopeful and see right future of yourself in your dreams. This the poet wants to tell us. कवितेमध्ये कवीला आपल्याला आनंदी राहण्याचा मेसेज द्यायचा आहे आणि आपण ज्या दृष्टीने जगाकडे पाहू त्याच दृष्टीने आपल्याला जग दिसेल हा मेसेज कवीला द्यायचा आहे.